गावे गीत सुध करोनी आचित्ता सुध करोनी आचित्ता सुध करोनी सुध भावा हे देवा हे देवा हरि हा तुला भावो भावा तया तुला भावो हरि हा तुला भावो हरि हा तुला भावो हरि हा तुला भावो अनेका ठिकाणी गुणा दोषे मनाने गुणा दोषे मनाने हे मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा हरे संताच्या चरणा हरे संताच्या चरणा हे वेदीचे वचना हे वेदीचे वचना हे निराहे समाधान निराहे आद्या भेद प्रतिपाद्या जय जय स्वशोभेत्या आत्मरूपा देवा तू जगणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया गोपालाने करते कविता गंगा गोपालाने करते कविता दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया
त्याच्या रूपाला करते गावे पांडुरंगा करो भगवान मान तुझे जन्म संगतिया त्यांच्या कृपाने कसे जाणे तारा बाबाजी करो नागतका पांडुरंगा करू प्रथमाला मान तुझे त्याच्या रूपाला करते गावे बाबाजी चरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासो भटा ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्या जे जे सो वेद्या आत्मरूपा देवा तू जगडेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी ओम नमः ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु ठला विठला हनुमंतराय आज जन्माला आले. हनुमंतरायाचा जन्मोत्सव झाला, आपणही केला. संपूर्ण भारतामध्ये हनुमंतरायाचा जन्मोत्सव चालू आहे. आणि रामायणामध्ये आपण सगळ्यांनी रामायण ऐकलेलं आहे. हनुमंतरायाचं कार्य काय, हनुमंतरायाने काय केलं, संपूर्ण माहिती आपल्याला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा. हरिभक्तपरायण नारायण महाराज मला फोन केला, मला म्हणले महाराज जंगलामध्ये सप्ताह बरं का, जंगलामध्ये सप्ताह. अरे पण या जंगलामध्ये हिरे 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 उभे आहेत. काय गायने महाराज, मला वाटलं होतं जंगलामध्ये असल्यामुळं टाळकरी मिळतं का नाही कुणास ठाऊक. म्हणजे टाळकरी साधे नाहीत महाराज, हिरे हिरे हिरे. चला विठ्ठला
आपल्या या जंगल परिसरामध्ये एवढे गुणवान माणसं असतील आणि हरिभक्तपरायण नारायण महाराज राऊत काही योगायोगाच्या गोष्टी असतात ऐका नाही. सुंदर अशा प्रकारचं नियोजन सप्ताहाचं आपल्या कमिटीनं केलेलं आहे आणि अशा वनामध्ये अशा जंगलामध्ये एवढा मोठ्या माया मावल्या आपण सगळे बंधू भगिनी किती प्रेमाने मोठ्या आनंदाने भगवंताचं नाव घेतो. म्हणून आजच्या आपणा सर्वांना एक मी धन्यवाद देतो. चांगल्या प्रकारे आपण नियोजन केलेले आहे. आबाल वृद्ध माता बंधू भगिनी संयोजक मंडळ पंक्ती घालणारे गायक विनेकरी मृदंगाचार्य विसरण माझ्याकडून येत. त्यानंतर साऊंड सिस्टीम आले बेवडे फेवडे दारुडे जुगाडे ते म्हणते ना आम्ही काय केलं आमचं का नाव घेणार. म्हणून त्यांनाही धन्यवाद आणि आपल्या अभंगाकडे वळतो. ठला भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. जगद्गुरु तुकोबारायाकडे काही मंडळी साधक मंडळी गेली आणि जगद्गुरु तुकोबारायांना विचारलंय हे तुकोबाराया आम्हाला देव कसा भेटेल. तुकोबारायांनी सांगितलं भावे भावे भाव भाव. उगाच फापट पसरान उगाच काहीतरी कशा तरी डोकं घालू नको. अरे भगवंताचं शुद्ध भावांतकरणामध्ये ठेवून नामचिंतन कर. तुला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. ऐका उगाच काहीतरी सांगू तुम्हाला एक छोटासा चुटका. होय महाराज उग विनाकारण डोक्याला ताप घ्यायचा काही गरज नसताना तिथं डोकं घालायचं. ऐका नाही मेरे देशवासियों काही कळत नाही आला मोदीला काही नाही जमलं म्हणतो बरं का. पारो बसल्या बसल्या काढा म्हणतो बिडी समोर त्याला मागवतो बिडी. विनाकारण बाकीच्या गोष्टी करत बसण्यापेक्षा काय करा भगवंताचं नामचिंतन घ्या शुद्ध भावांतकरणामध्ये ठेवून. नसता विनाकारण फापट पसारण काहीतरी करीत बसायचं काही उपयोग नाही. काय उपयोग आहे मला सांगा. थोडी जुन्या काळातली गोष्ट आहे. जावाई सासरवाडीला गेला 4 दिवस राहिला. आता सासरवाडी म्हटल्यानंतर आणि सासूबाईला सगळ्यात आवडता प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे जावई. नाकातला मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. गेला 4 दिवस राहिला. माझी हजा चालली मस्त खाण्यापिण्या. पूर्वीचा काळ होता वाहनं आजच्यासारखी नव्हती म्हणून आपलं नवरा बायको निघालेत. सासराय हळूहळू पाठीमागं निघालाय. बऱ्याच पाऊल वाट लागली. एका ज्वारीमधून 4 एकरचा फड होता. सुंदर अशा प्रकारचा एवढाला गोळा पडलेला होता. जावाई म्हणतोय सासऱ्याला का हो सासरे मामा काय ज्वारी भारी बसली राव. 20 पोते नक्की ज्वारी होणार. सासरा म्हणला जावाई बा तुम्हाला काय कळतंय शेतीतलं. 30 पोत्याला दानाही कमी होणार नाही. जावाईने म्हणायचं 20 पोत्याच्या वर दानही होणार नाही. सासऱ्याने म्हणायचं 30 पोत्याच्या वर 30 पोत्याला दानही कमी पडणार नाही. असं करीत 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 दोघाची झोपले. हे त्याचं गचोरं धरतंय आणि ते त्याचं गचोरं धरतंय. तरी ते सासरा म्हणायचा 30च पोते जावाई म्हणायचा 20च पोते. करीत 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 असे की हाना मारीत धोपटा धोपटी जावाई सासऱ्याची.
मला सांगायचे काय तुमच्या लक्षात आलंय का? भावे गावे गीत, देवाचं नामस्मरण करा, बाकीच्या भानगडीत कशाला पडता? आणि मग करोनिया माना जोत भावे करोनिया माना तुझ भावे करोनिया हिताचे करावे देवाचे तुकारा करोनिया माना जोत भावे करोनिया माना करावे देवाचे चिंतन, शुद्ध भाव ठेवून भगवंताचं नामचिंतन करावं माणसाने. बाकीच्या लफड्यात पडू नये, बाकीच्या उचापती करू नये. म्हणून सासरा आणि जावयाचं असं काही लागलंय महाराज. ते चाललेत रस्त्याने पाऊल वाटाने जवारीमधून एकमेकाले धराधरी गचुरा गचरी. आता तरुण पोरगा जावाय होता, त्याने उचलला सासरा, खाली घातला, बसला छाताडाऊ. तरी तो सासरा खालीहून म्हणायचा 30च पोते होणार. जावायने मारायचा ठोचा का म्हणायचा 20 पोत्याच्या वर नाही होणार नाही. त्या पोरीचं ना पोरीची मोठी पंचायत झाली. आता काय करावा? बाप आणि नवरा कोणाला काय म्हणावा? बापालाच म्हणली, अहो बाबा, दादा दादा म्हणा ना 20, म्हणा 20. त्याचं नाव होतं कासू. ती बाप खालीहून काय म्हणतो, अगा अगा कासू. ती पोरगी म्हणते, बाबा सगळी पाठ तुमची रक्तबंबाळ झाली, हां तुम्ही म्हणा 20, जाऊ द्या. बाप म्हणतो, आगा आगा कासू, पाठ घासाना का घासू, पण 10 पोत्याचा तोटा कसा सोसू. विठ्ठल विठ्ठल आले का लक्षात माता मावले हो? 10 पोत्याचा तोटा आला का लक्षात तुमच्या? बाप म्हणत होता 30 पोते, जावाई म्हणतो 20 पोते. पोरगी म्हणते, बाबा 20 पोतेच होते म्हणा. मग म्हणलं, माझा 10 पोत्याचा तोटा. 10 पोत्याचा तोटा कसा सुसू म्हणतोय. तेवढ्यात एक नारायण महाराजासारखा माणूस आला तिथं. म्हणलं, ए काय भानगड आहे? त्या जावायला उठेल, छाताडा बसलेला उठेला, दोघं उभा केले. असे म्हणले, काय काय भानगड आहे, कशात काय चाललंय? ते म्हातारा म्हणायला लागलं, बघा राव, ह्या जावायला काय आकलीचा पत्ता नाही. म्हणला 30 पोतेच्या वर ह्या फाडात होणार का नाही? हो तुम्ही सांगा. ते जावाई म्हणतो, बघा राव, आमच्या म्हाताऱ्याला सासऱ्याला काय आकलीचा पत्ता नाही, 20 पोत्याच्या दानावर. म्हणले, शेत कोणाचं आहे माहिती नाही म्हणले आम्हाला. आणि म्हणले, तुम्ही कशामुळे भांडत? हां, दोघाच्या एक एक थोबाडीत मारली. त्या म्हाताऱ्याला म्हणले, होय गावाकडे, आणि तुमचं तुम्ही चला पुढे. ठल विठ्ठल म्हणून उचापती करण्यात काही अर्थ नाही हो, आहे का नाही? आमच्या माता मावल्याचं तसं जेव्हा काही उपयोग नाही हो, काही उपयोग नाही. अगं फलानी असेल बिस्तानी तसे, तुला काय घेणं आहे? तुला तुझी सून भाकर देते का हे बघ, आहे का नाही? विनाकारण कशाला उचापती करत बसायच्या? काहीच उपयोग नाही. काहीतरी माणसाच्या जीवनामध्ये सत्कार्य करावं, चांगलं वागावं, चांगलं मन निर्मळ ठेवावं, शुद्ध मन ठेवावं, तरच उपयोग आहे. नसलं मग काय उपयोग आहे? आमच्या शाळेमध्ये एकदा साहेब आले बरं का, म्हणजे संदर्भ काय आहेत बघा. एका वर्गात गेले, मॅट्रिकच्या वर्गात गेल्यानंतर म्हणले, पोरं कोणत्या वर्ग? म्हणले मॅट्रिक. बरं म्हणले, मी एक तुम्हाला गणित सांगतो. बीडहून, बरं गेवराई घेऊ आपले, तुम्हाला गेवराई जवळ ना. गेवराईहून मुंबईला जायला ST ने 8 तास लागतात. माझं वय किती? मग साहेबांनी काय विचारला प्रश्न? गेवराईवरून मुंबईला जायला 8 तास लागतात, तर माझं वय किती आहे? एकाही पोराला उत्तर देता आहे. एक चाबर होतं जरा.
पाठीमागं बसलेलं होतं. म्हणलं मी सांगतो सर, म्हणलं तुमचं वय 42 आणि 42 होतं. काय योग आहे मला बघा. अरे वा 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 म्हणलं, एवढ्या वर्गामध्ये एवढाच पोरगा हुशार आहे म्हणले. वा वा वा, काय काय बरोबर माझं वय 42 आहे. अरे तू बरोबर सांगितलं, पण रीत कोणती वापरली? म्हणला काय साहेब, माझा एक चुलत भाऊ आहे, तो हाफ मॅड आहे. आले का लक्षात? माझा एक चुलत भाऊ आहे, तो हाफ मॅड आहे. आता तुम्ही असा प्रश्न विचारलाय की तुम्ही बहुतेक फुल मॅड आहेत, म्हणून मी 21 गुणिले 2 21 दोन्ही 42 ही रीत वापरली. चला आले का आमच्या माता माऊलीच्या लक्षात आले का? झोपायला लागला आता आताशी तर सुरुवात झाली. आलं का लक्षात तुमच्या? 21 गुणिले 2 आले का लक्षात? 21 गुणिले 2 42 ही रीत वापरली. जाऊ द्या. भावशुद्ध अंतकरण, कारण शास्त्र असं सांगतंय भावेन देव देवाला प्राप्त करून घ्यायचं, प्रसन्न करून जर घ्यायचं असेल तर शुद्ध भाव अंतकरणामध्ये ठेवला पाहिजे. शुद्ध भाव, अंतकरण निर्मळ पाहिजे माणसाचं. तो कामाना चित्त कारण निर्मळ देवोनी गोपाळा राय देवे, देवोनी गोपाळा राय देवे. तो कामाना चित्त कारण निर्मळ देवोनी गोपाळा राय देवे, देवोनी गोपाळा राय देवे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राय. त्याच अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याचा वास आहे की जे अंतकरण शुद्ध आहे, निर्मळ आहे. सुरुवातीला मी तुम्हाला अभंगाचा भावार्थ सांगणार आहे, ठळक बातम्या आहे का नाही, आणि नंतर विस्ताराने मग काय जेवढं जमल तेवढं. भावे गावे गीत, शुद्ध भाव अंतकरणामध्ये ठेवून माणसाने गीत गायचं म्हणजे सायराट मधलं नाही बरं का. गीत कोणतं गायचं? भगवंताच्या नामचिंतनाचं गीत गायचं. देवाचे याद्वारे भक्षण भरी केले मग ते चारी साधे. हे गीत गा, हे गीत गा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, अंतकरण शुद्ध निर्मळ ठेवा. अंतकरणामध्ये जळमट ठेवू नका. जळमट, घाण केर कचरा, जळमट. कोणते जळमट? राग लोभ दोष मत्सर अहंकार, हे जे काहीत ना कुशीत मनात ठेवूच नका. ते जेवढं अंतकरण निर्मळ ठेवाल ना तेवढं तुमचं आयुष्य वाढणार आहे. त्यांना ठेवा. आणि मनामध्ये कुठीच राहिलात ना, तुमचा कुठं अपमान झाला, कुठं काही झालं, कोणाच्या विषयी काही जास्त मनामध्ये असलं, त्याचं कसं वाटोळं आहे ना, त्याच्या अगोदर बाबा तुझं होईल, त्याच्या वाटोळ्याची अपेक्षा करून हे जे आहेत ना विचार, हे असले मनातून काढून टाकले पाहिजे, तरच आपल्याला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त म्हणजे अंतकरण आपलं शुद्ध ठेवा. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. सुलभ, सुलभ म्हणजे सोपा. ठाईचा पैशोनी करा एक चित्त आवडी आनंद. हो, काय न लगती सायाच जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. पण कधी शुद्धता, अंतकरणाची शुद्धता हवी आहे का. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. उपाव म्हणजे उपाय, सोपा. सुलभ म्हणजे सोपा. सोपा उपाय कोणता जर असेल तर शुद्ध भाव अंतकरणामध्ये ठेवून भगवंताचं नामचिंतन कर. आणि काचे कानी गुण दोष मना नाणी. नाणी पहिलं न नळाच आहे आणि दुसरा न बाणाचा आहे. न आणि
नानीचा अर्थ काय आहे? न. त्याची नानी शब्दाची जर आपण फोड करू लागलो, विग्रह करू लागलो, तर न अधिक त्याच्यामध्ये आ एक स्वर मिसळला ना, आणि न बाणाचा नाही न आणि काचे कानी गुण दोष मना नानी. गुण न बाणाचा आहे गुण. अरे कोणाची निंदाही करू नको, कोणाची टीकाही करू नको, कोणाचं गुणगानही करू नको. याच्या कानाला लाग, त्याला कानाला लाग. अगं फालाना तो आमका तसा बिसाना तसा, ते नाहीच नालायक आहे. तू किती त्याच्यापेक्षा दुप्पट नालायक आहेस, आहे का नाही? म्हणून कोणाची निंदा नालास्ती करायची नाही, कोणाची स्तुती सुद्धा करायची. आणि काचे काणी गुण दोष मना नानी मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. अरे संत महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक हो, कारण संतच जगामध्ये सुखी येतं. संताच्या ठिकाणीच समाधान आहे, बाकी कोणाच्याही ठिकाणी समाधान नाही. किती कोट्यावधी माणसं, कोट्याधीश माणसं येतं, समाधान नाही, समाधान नाही, सुख नाही त्यांना. संतच असे आहेत की त्यांनाच फक्त जीवनामध्ये समाधान आहे, म्हणून सुख आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोणाच्या चरणावर मस्तक टेकव, संताच्या. श्री संताची या माथा चरणावरी, 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 श्री संताची या माथा चरणावरी. अशा प्रकारचे प्रमाण जर आपण देत गेला तर वा वा वा. मग बऱ्याच वेळा आपलं कीर्तन झालं 2 वाजेपर्यंत. होय नारायण महाराज, 2 वाजेपर्यंत काही जास्त नाही लांबवायचं, जाऊ द्या. मस्तक ठेंगणा करी संताची आचरणा, वेची ते वचन. वेच म्हणजे खर्च करणे, वेच शब्दाचा अर्थ बरं का. वेची ते वचन, वचन म्हणजे आपलं बोलणं. अरे असं बोला, आपल्या मुखातून कधी घाण शब्द, वाईट शब्द येऊच देऊ नका. वेची ते वचन जेणे राहे समाधान. समोरच्या माणसाला आनंद वाटला पाहिजे, असं आपल्या मुखातून शब्द बाहेर पडले पाहिजेत. नाहीतर काय होतं मग, अहो काही माणसाला अशा खोडी लागल्यात ना, अशा सवयी लागल्यात, सहज जरी बोलला तरी कुचकं बोलणार, कुचकू. समोरचा माणूस त्याच्या इथं हृदयाला लागणार ते, आणि तो माणूस डोक्यामध्ये विचार करीत बसणार की आपल्याला हे असं का बोललं म्हणून. म्हणून बोलण्यात माणसाचं कसं असं गोडवा असावं, गोडवा बोलण्यात गोडवा असावा, जिभेवर साखर असावी आणि डोक्यावर बर्फ असावा. कळलं का? जिभेवर साखर म्हणजे गोड बोलावं, आणि डोक्यावर बर्फ असावा म्हणजे माथा शांत ठेवा. एखादा किती धावून आला बाया माग चारून तरी सुद्धा शांत राहावं माणसाने. आता किती शांत संत महात्मे होते. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचं आपल्याला सगळ्याला माहिती.
तीच घटना आहे. एक म्हातारी आजीबाई, ती समोर आजीबाई बसली, त्यांच्यासारखे गुडघ्यावर हात ठेवून बसलेली आजीबाई, पिवळ्या साडीवाली आजीबाई. तिने बाजार केला होता. विचार करायची गोष्ट आहे. बाजार केलाय आणि म्हातारा एका हातात पिशवी, बाजाराची पिशवी घेऊन चालली होती. मी माझ्या जवळून अरे म्हणलं आजी, आजी म्हणलं पिशवी घ्या इकडे माझ्याकडं बर का. कोण आहे रे बाबा तू, कोण आहे बाबा तू? अहो मी म्हणलं मी बटुळे सर आहे, मी ओळखेल तुम्हाला, तुम्ही अर्जुन मोरेची आई येत, मी घेतो पिशवी रोडपर्यंत चला. त्या आजीची मी पिशवी घेतली, काठी टिकीत. म्हणलं आजी तुमचं घर जवळ आलंय आता, चला इकडं. लक्ष द्या, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. आजी म्हणली रोडच्या पलीकडे मी कोठ्यावर असते. आता कोठ्यावर असते मी बाबा. म्हणलो घरी नाही घरात, घरी नाही, घरून कोठ्यावरून आणून टाकले मला. म्हणली तिथं गुरंढोरं आहेत आपले, तिथंच पत्र्यात, तिथंच आपलं करते खाते. वाईट काळे. म्हणून आपण जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत काही वाटत नाही माणसाला, पण वाईट वृद्ध माणसाची फार वाईट अवस्था आहे. माणसं काही उपयोग नाही. म्हणून काय करत, वेचिते वचन जेणे राहे समाधान. समोरच्याला आपले शब्द लागले नाही पाहिजेत असे शब्द आपण. महाराज तुमच्या डाळभट्टीने जरा घोटाळा, डाळभट्टीने घोटाळा केला, माझं तोंड कोरडं पडतंय मिनटा. ते मागही असंच, मी मागही त्या अंबड तालुक्यामध्ये त्या दोदडगाव म्हणून तिथं कार्यक्रम होता माझा, आणि डाळभट्टीचाच येत होता. मी म्हणलो, आणि माझी आज जसे म्हणजे तोंड कोरडे पडायले ना, तसंच तिथं झालं. मी म्हणलो आता आजपासून मी कधीही डाळबट्टी खाणार नाही, पण आज योग आला, खात नाही म्हणलं, पुन्हा उपाशी राह. त्याला विठ्ठल वेची ते वचन. वचन म्हणजे आपलं बोलणं बरं का. वेच म्हणजे खर्च करणे. आपल्या मुखातून त्यावेळेस आपण शब्द खर्च करतो म्हणजेच एकमेकाबरोबर बोलतो. काय महाराज आनंद असतो. बोलण्यात आनंद पाहिजे, जीवनात आनंद पाहिजे. जीवन आनंदी जगण्यासाठी व दुःखी कष्टी होण्यासाठी नाही. आता माझ्या शाळा कॉलेजला कार्यक्रम असतात ना, बरेच प्राध्यापक लोक लाख 1.5 लाख पगार असो, असे बसले. नमस्कार सर, नमस्कार. मी जातो हसत, नमस्कार बसले सर. नमस्कार. कस काय इकडं कुणीकडं आला तुम्ही? अरे माझा कार्यक्रम आहे तुमच्या कॉलेजमध्ये आज, माझं व्याख्यान आहे ठेवलेलं. असो का? असो का? बरं असं असं. काय आहे परिस्थिती? आनंद, हसरे चेहरेच दिसणार माणसाचे. प्रत्येक माणसाकडे पाहिलं का काय लईच नाराज, काय भानगडे, काही तब्येत बरोबर नाही? नाही, ते जरा ते पाईपलाईन फुटली ना, ते जायचे, ते गेवरायला जाऊन ते पाईपलाईन वाहनायचे, ते हे करायचे, ते पैसे नाहीच, त्याच्यामुळे जरा टेन्शन आलंय. टेन्शन घेऊ नका हो. अरे किती मिनिटात काय होईल घडीचा भरोसा नाही. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश.
जाये कानूना चरण रे गा देवाने धन द्वारा पुत्र धन द्वारा पुत्र धन द्वारा पुत्र दाना बंधु कोईने पितुना सर्व मिथ्या हे कानूना चरण रे गा देवानी आणि शेवटी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. अरे थोडा तरी पर उपकार करा, दुसऱ्याला मदत करा. आडला नडला जो काही असेल त्याला संकटकाळी त्याच्यासाठी धावून जा. हाच खरा परमार्थ आहे, हाच खरा परमार्थ आहे. आणि खरं तर आपला हा धर्म जागायचा जर असेल, धर्म जर आपला टिकवायचा जर असेल, तर निश्चितच तुम्हा मला फार मोठं योगदान करावं लागणार आहे. हो, आणि मी तर सांगत असतो नेहमी, आपण मोठे भाग्यवान महाराज. अरे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगद्गुरु तुकोबाराज सारखे, ज्ञानोबाराज सारखे, छत्रपती शिवाजी राजासारखे, संभाजी राजासारखे महान राजे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेले, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शाहू फुले आंबेडकरांसारखे थोर समाज सुधारक होऊन गेले, थोर अण्णाभाऊ साठेसारखा थोर साहित्यिक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला, त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हा मला जन्म घेण्याचं भाग्य लाभलंय. खरोखर आपण मोठे भाग्यवान आहोत. पवित्र ते मूळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म येथे हरीचे दास जन्म पवित्र ते मूळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेते, येथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते मूळ पावन तो देश, पवित्र ते मूळ पावन तो देश, पवित्र ते मूळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेते, येथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते मूळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेते, येथे हरीचे दास जन्म घेते. कुळ पावन तो दोष, जेथे हरीचे दास जन्म घेते वा. आणि महाराज, आपला महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र भारतामध्ये नंबर 1 आहे महाराज, नंबर 1 सगळ्याच बाबतीत, सगळ्याच बाबतीत. धन धान्य पिकं, संप्रदाय, वारकरी, देवळं, मंदिरं, सगळं माणुसकी, सगळ्याच बाबतीत आपला महाराष्ट्र नंबर 1 आहे भारतामध्ये. कारण 4 धाम यात्रा मी केली, संपूर्ण भारत फिरलो. आपल्या महाराष्ट्रासारखी माणुसकी, महाराष्ट्रासारखं प्रेम, महाराष्ट्रासारखे संत, महाराष्ट्रासारखे मंदिरं, महाराष्ट्रासारखं धन धान्य पिकं फळ फळावर इतर कुठंच नाही महाराज, कुठेही नाही. म्हणून आपला महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ आपल्या भारतामध्ये नंबर 1 आहे. विठ्ठल विठ्ठल. अरे भाव शुद्ध जर असेल, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे एकडची नाही, सासू जावायची नाही. जगन्नाथपुरी या ठिकाणी लाख्या कोलाट्याचा ढोलपिटी, कबीराची शेलेविणी, ऐका नाही, घडी माती वा हे गोऱ्या कुंभाराची, हुंडीच्या मेथ्याची आंबी भरी. अरे जगन्नाथपुरी या ठिकाणी लाख्या कोल्हाटी राहत होता. त्याची सुंदर अशी मुलगी
त्या तारीवर कसरत करायची, लाख्या कोल्हाट्याने ढोल पिटवायचा आणि ती कसरत चालायची, कसरत तारीवर चालायची ती सुंदर अशी वयात आलेली मुलगी पोटासाठी. आणि गमजा पोतं काहीतरी आथरायचं, जे काही दान धर्म लोक करतील खेळ पाहिल्यानंतर त्याच्यावर टाकायचं. त्यांनी ते सगळं गठोडं गोळा करायचं, जगन्नाथाच्या समोर जायचं मंदिरामध्ये. हलक्या जातीचा असल्यामुळे मंदिरात प्रवेश नव्हता. तिथं जायचं, पायरीवर ते गठोडं ठेवायचं, पैसे काय जमले ते आपल्या प्रपंचाला लागते तेवढे घ्यायचे आणि बाकीचे जगन्नाथाच्या पेटीमध्ये टाकायचे. असा दैनिक कार्यक्रम लाख्या कोल्हाट्याचा चालू होता महाराज. भाव शुद्ध, मी काय सांगतोय लक्षात आले ना महाराज? शुद्ध भाव, अंतकरणाची शुद्धता आणि अंतकरणापासून प्रेम जे केले तर काय होतं हे तुम्हाला मी सांगू लागलो. असा दररोजचा कार्यक्रम त्यांचा ठरलेला असतो. 4 टोकार होते खेळ पाहायला. सुंदर अशा प्रकारची वयात आलेली मुलगी त्या तारीवर कसरत करते, तारीवर चालते. 4 टोकार आले, पाहिलं त्यांनी, राजाकडे गेले. राजे, याच्यामध्ये चौकामध्ये खेळ आलाय, काय सुंदर मुलगी आहे, तुम्हाला फार राणी शोभेल ती. राजा ने आदेश दिला, चलो लाव उसको. आले, नेलं पकडून त्या मुलीला. ते बाप बिचारा रडतय पडतय मागं, अरे अरे काय करायला लागलात, माझ्या पोटा पाण्याचं कसं होईल, मी कसं पोट भर, अरे कुठं चालतं म्हणे. राजाने बोललेलंय, राजाने सांगितलंय, आम्हाला आदेश दिले. नेलं तिला एका ठिकाणी कोंडून टाकलं. कोंडलं त्या मुलीला. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, लाख्या कोल्हाटी कुत्र्यावानी आळ करून पडलाय घरामध्ये, उपाशी तापाशी, खायला काही नाही. संपलं ना, पैसाच नाही. अरे शुद्ध भावांतकरणापासून मिळणारं जे काही उत्पन्न आहे त्यातलं गरजेपुरतं घेऊन बाकीचं जगन्नाथाला देणाऱ्या असा हा लाख्या कोल्हाटे आणि त्याचे मुलगे खारदेशी पांडुरंगाचे डोळे उघडले. पांडुरंग म्हणले, रुक्मिणी, माझा भक्त उपाशी मरतोय. त्याची पोरगी नेली राजानं, चल म्हणले आपण खेळ मांडू. अरे पांडुरंग झाला ढोल बडितोय, लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी. आणि रुक्माई हुबेहूब त्या पोरीसारखी, त्या मुलीसारखी तारीवर कसरत चालू हे. हे टुकार फिरत फिरत आले. म्हणले काय भानगड आहे, ढोल वाजायला लागलाय, कस काय खेळ सुरू झाला का काय? येऊन बघत तर जी पोरगी त्यांनी नेली होती पळून, कोंडली होती राजाच्या तिथं, तीच मुलगी तारीवर कसरत करते. लाख्या कोल्हाटी ढोल पिटीतोय. गेले नाही टुकार. राजाला सांगितलं, महाराज घोळ झाला, घाल झाला. त्या कोल्हाट्याची पोरगी पळून गेली का काय? नाही म्हणले, चला बघू. बघायला गेले त्या याच्यामध्ये खोलीमध्ये. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी नामस्मरण चालू आहे त्याचं. अरे म्हणले, खोलीत काय आहे म्हणले राजे चला तिकडं चौकात. तिथं येतं तीच पोरगी तारीवर चालली, लाख्या कोल्हाटी ढोल पिटीत. राजाच्या लक्षात आला, अरे 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 हे काहीतरी प्रकारे. म्हणला आपली फार मोठी चूक झाली. गेला बाई, म्हणला माफ कर मला, तुला सोडून देतो. तिला सोडून देतो. सोडून दिलं. आणि ती मुलगी ढोल वाजते, ते आवाज येते. म्हणले बाबाने खेळ सुरू केल्यावर दिसतो, बाबाने खेळ सुरू केलाय. आली ती, दिसल्याबरोबर बंद सगळं, ढोल बंद, तार बंद, सगळं बंद, सगळं गडीगप.
कोणीच नाही तिथं. आली तिथं बघत हे ते काय असतं उपरणं, ते पांडुरंगाचं काय म्हणते त्याला महाराज, पांडुरंगाचं उपरणाला काय, हा? शेला. हा, त्या शेल्यावर एवढे मोठे पैसे जमलेले. बाबाने खेळ केला पण बाबा विसरून गेले म्हणून दिसते. घेतलं ते गठोडं. आता अरे काय करावं म्हणले आता, पण आता नाही, आता म्हणले घरीच जाते म्हणले. बाबाला विचारते आपल्याला किती लागत आहे खर्चायला, आणि बाकीचे उरलेले जगन्नाथाच्या मंदिरात पेटीत टाकून देऊ. आणि मग घरी गेली. म्हणजे बाबा आता काय तुमचा विसरवळ स्वभाव आहे, हे आपले खेळ केला तुम्ही ने पैसे तिथंच विसरून गेलात. अगं म्हणले खेळ केला, मी तर घरातला हल्लोय नाही ना, इथंच आहे, तू गेल्यापासून इथंच पडू नये म्हणले. अरे अरे, मग त्याच्या लक्षात आलं. म्हणले पांडुरंगा, पांडुरंगा माझ्यासाठी काय काय केलंस तू. उचललं तसंच गबाळ. आले जगन्नाथाच्या मंदिरात. तिथं ते पैशाचं गठोडं टेकवलं आणि दोघांनी त्या ठिकाणी पांडुरंगाने त्यांना आपल्यामध्ये विलीन करून घेतलं. आत्मसमर्पण झालं. आत्मसमर्पण झालं. भाव, एवढा भाव सुद्धा ज्या वेळेस असेल अशा भक्ताच्या पाठीशी तो भगवान परमात्मा सदैव भाई ठला. अंतरीचे धावे बाहेरे स्वभावे, धरिता परी धरिता धरिता परी आवरे ना. आवरत नाही महाराज. भगवंताविषयीचं प्रेम असो, इतर जनाविषयीचं प्रेम असो, आवरत नाही. एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक शेतकरी होता, त्याला 3 मुली होत्या. एक तोतरी, एक बोबडी, एक ग्यांगानी. पाहुणे यायचे, बघायचे, पुरी बोलायला लागल्या. नको 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 म्हणले, काय खरं नाही, नको म्हणले. अंतरीचे धावे बाहेर स्वभावे, परी धरिता धरी आवरे ना. आवरत नाही ते. काय करा म्हणले बाबा, काय पंचायत झालं, पोरीचं काय जमाना, लग्नाचा मेळ. लग्नाचा मेळ काय बसाना कुठं. पोरीचं वय वाढत चाललंय. वेळेवरच कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजेत, आहे का नाही. हा, पाऊस पडला, पेरणी झाली पाहिजे. लोकांचे मालक खुरपायला आले आणि हे उठलाय आणि गेलाय पेरायला. उपयोग आहे का? नाही उपयोग. वेळेवर वेळ. त्या इंग्लिशमध्ये एक म्हणे, टाईम अँड टाईड इज नॉट वेट फॉर एनीवन. काळ आणि सागरी लाट कोणासाठी थांबत नाही. काळ कोणासाठी थांबत नाही. आणि सागरावर उठलेली लाट, तुम्ही इकडं लाख सैनिक उभे करा रायफल घेऊन, आणि त्या लाटेला थांबायचं म्हणजे थांबेल का महाराज? हो मृदंगाचार्य, कधीच थांबू शकत नाही, कधीच थांबू शकत नाही, कोणासाठी थांबत नाही. म्हणून टाईम अँड टाईड, टाईड म्हणजे लाट, सागरी लाट. टाईम अँड टाईड इज नॉट वेट फॉर एनीवन. कोणासाठी थांबत नाही, वेळ कोणासाठी थांबत नाही. मी काय सांगत होतो, माझ्या गेले लक्षात. काय सांगत होतो महाराज? बघत नाही काय होय, काय आपलं खेळीमेळी येतच. काय खेळीमेळी म्हणजे टेन्शन घ्यायचंच नाही. हो, चुकलं तरी आपणच दुसरे आहेत का कोणी. हां, 3 मुली होत्या. तिकीचं काय जमान्यात काय काय लय आडव्या गोष्टी येतात. हो. आणि अलीकडे माणूस ऊस तोडणारा, कोयत्याला जाणारा का असाना, त्याला फार भाव आलाय. मुलगी जर असेल त्याच्याकडे, बरं का, तू म्हणतो बंगला आहे का, पोराला नोकरी आहे का, सरकारी आहे का, कंपनीत आहे, कंपनीत असलात नको म्हणतो. वाईट परिस्थिती. जमाना आता काय करावं, काय करावं, काय करू.
लांबचे पाहुणे खांदे विदर्भातले पाहुणे आले बघायला बरं का. पाहुण्याला बोलले आले बघायला. मग पोरीला सांगून ठेवलं बापाने अजिबात कोणी बोलायचं नाही. तुम्ही वाढा हे करा सगळं करा स्वयंपाक पाणी करा वाढायला तुम्ही वाढा सगळं करा पण अजिबात कोणी बोलायचं नाही. हो. मग झालं पाहुण्याने मुली पाहिल्या मस्त पुरणपोळी भजे कुरवडे पापड सगळा बेत केला. तिने पुरी वाढी त्याचा मस्त. एक जरा चतुर होता हुशार होता. म्हणलं हे पुरी सगळं वाढीतात पण एकीच्या तोंडातून शब्द आहे ना बाहेर बोलनाच कशा. म्हणला आता यांना बोलतं कसं करावं. एक जरा चतुर होता हुशार होता. आमच्या आता माझ्या इथे कोणाचाच परिचय नाही. आमच्या ते दिंडीत असतं आमच्या ते सीताराम बापू असतो सातपुते. मी म्हणत असतो आमच्या सीताराम बापूसारखा चॅप्टर होता पण इथं माझा परिचय नसल्यामुळं चॅप्टर होता. वा 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 म्हण. त्याने 2-4 कडीच्या वाट्या हाणल्या बरं का. वा वा म्हणला काय कडी भारी केली राव. कोण्या सुगरणीने कोली केली म्हणणं कोणाच ठाऊक. आणि जिने केली होती ती म्हणते अहो जी घातली मी घातली काही तुम्हीच काही काही मॅच काही. ती दुसरी म्हणते अगे बोई नको ना कशा बोई कशाला बोई. आणि तिसरी म्हणते बाबा मी बजेट आहे मी बोलले का. झालं तिघी बोल. हॅलो विठ्ठल तिघी बोलले. पाहुणे आले रट्टून पोळी पुरणपोळी आणले निघून गेले. ते परत आलेच नाही. कशाला येते परत. एक बोबडी होती एक तोत्री होती. असं म्हणजे जे काही थोडंसं गुणगान केलं की माणूस लागलीच बळबळतो आणि अंतरामध्ये पोटामध्ये जे काय आहे ते बाहेर येतं. म्हणून भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्र कृपयाच पुत्र कृपयाच पुत्र ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. अरे भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं जर असेल तर अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. भावे गावे गीता 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 भावे गावे गीता. जुदा करो नियाचिता जुदा करो नियाचिता बुधवावा आये देवा बुधवावा आये देवा. म्हणून भगवंताकडे आपलं सगळं चित्त आणि आपलं काम आपण जे काही काम करतो ना ते काम मन लावून केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवता कामा नये. हो त्याच्यामध्ये सुद्धा कामामध्ये काम काही म्हणा राम राम कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. काय केलं सावता माळेने काय केलं. शुद्ध भावांतकरणामध्ये जर असेल तर निश्चितच अशा भक्ताच्या पाठीशी भगवान परमात्मा उभा आहे. आणि हे संत महात्मे हे जे काही भक्त
भगवंताचे होंगे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय व्हावा आहे देव तरी हा सुलभ हो वेची ते वचन. महाराज मुखातून शब्द चांगले बाहेर पडले पाहिजे. थोडं जरी मागं पुढं झालं तो घोटाळा झालता. आठवते तुम्हाला? बघा मी काही त्याचा उल्लेख करीत नाही. एक वाक्य जरी मुखातून वेगळ्या पद्धतीचं पडलं भयंकर घोटाळा होऊन जातो. महाराज ठला विठ्ठल म्हणून असं काही मुखातून शब्द बाहेर पाडावेत माणसाच्या. समोरच्या माणसाला आपला सहवास हवासा वाटला पाहिजे. कधी भेट होईल त्या माणसाची. काही गोड बोलतो माणूस. मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी देव देवाचे कारण देवाचे देवाचे कार्य. सुंदर अशा प्रकारचं प्रमाण देत आहेत महाराज. माणूस म्हणून काय बघा हे अहंकार वगैरे वगैरे जे आहे ना. आणि माणूस आजकाल जर विचार केला मानासाठी खूप हापापलाय महाराज. मान सन्मान सत्कार व्हावा असाच म्हणणं भरलेला होता. नातीचं लग्न होतं महाराज. नातीचं लग्न होतं. आजोबाला नवे कपडे मस्त फेटा फेटा सगळं. पण त्या आजोबाला कोणी बोलतच नव्हतं. एवढे मोठे पाहुणे रावळे आले सगळे वारमाई वारबापाकडे जायचे. आजोबाला काय त्याला कोणी बोलायला तयार नाही. आजोबाला म्हाताऱ्या माणसाला दात पडलेले होते. म्हाताऱ्याने संधी साधली. नेमका लगन घडी जवळ आली. मंगलाष्टक सुरू झालीत. वराडी मंडळी आली का आली सगळे. आणि एक मंगलाष्टक झाल्यानंतर म्हाताऱ्याने घेतला माईक हातातून आणि म्हातारं म्हणायला लागलो श्लोक. गंगा चिंडू पुरे म्हणले रे. कोण म्हातारा म्हणतोय रे म्हणलं. कोण म्हातारा श्लोक म्हणतोय रे. कोणतरी म्हणलं नवरीचा आजोबा आहे म्हणले. तेव्हा म्हाताऱ्याने माईक सोडला हाताचा. ठल हापापलेत माणसं मानासाठी. मान सन्मान व्हावा हापापलेत हो उपयोग नाही. आणि दया माया प्रेम जिव्हाळा आपुलकी काही राहिले का. म्हणून जगद्गुरु तुकोबारायचं एक अभंग आहे बघा. मुलगी ज्या वेळेस सासरी जाते ना. सासरी जाते त्यावेळे कन्या सासरी जाताना मुलगी माग गाडी बैलात बसलेली असायची ऐका ना. आणि ज्यावेळेस माहेरी ती यायची त्यावेळेस तिचं तोंड कुठं असायचं पुढं असायचं गाडी. पण आज काळ बदललाय महाराज. आज काळ बदललाय ऐका नाही. हॅलो पप्पा मम्मी बाय बाय गेली निघून.
विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वेचिते वचन मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. संताच्या शरण जावं, संताला शरण जावं, संताच्या ठिकाणी लीन व्हावं, नम्रता धरावी. कबीर महाराज एका ठिकाणी म्हणतात, तरने को लीनता, डुबने को अभिमान, लेने को हरिनाम और देने को अन्नदान. सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान आहे. काही जर घ्यायचं जर असेल, हरिनाम घ्या, भगवंताचं नामचिंतन करा. काही द्या. आणि तुम्हाला तरायचं जर असेल, तुम्हाला तरून जायचं जर असेल, तर अभिमान सोडा, तरणे कुलीनता, नम्रता धरा. नम्रता धरलं तरच तुम्ही तरू शकता. गर्वाने जर वराय वागू लागलात तर उपयोग नाही. डुबणे को अभिमान, अभिमान म्हणजे गर्व. तुम्हाला जर डुबायचं असेल तर गर्वाने वागा, काही उपयोग नाही त्याच्यामध्ये. तर जास्त माता मावल्या हालचाल करू नका, थोड्या वेळात संपिणारे नसता मग परत लांबिणारे. मग झोपल्यात का काही, ती काही ताई झोपली दिसते. होय मावल्या, हो झोपलात का? झोपला नाहीत ना? त्या भगवंताच्या चरणावर माथा टेकवा, संताच्या चरणावर. कारण संत संत हेच भगवंताकडे जाण्याचं माध्यम आहे महाराज. हो, आपल्याला कोर्टात केस जर द्यायची जर असेल तर कोणाच्या मार्फत जावं लागतं? वकिलाच्या मार्फत. तसं तुम्हाला भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधन तुटती भावाची बंधन. तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची जर असेल तर संताच्या ठिकाणी तुम्ही लीन झालं पाहिजे, संताच्या ठिकाणी तुम्ही हे केलं पाहिजे. म्हणून मस्तक ठेंगणा करी संताची या चरणा. घेतलं का चरण? घेतलं, झालं. मस्तक ठेंगणा घेतलं नाही म्हणलं. म्हणून संताच्या ठिकाणी आपण लीन होत झालं पाहिजे, संताला शरण गेलं पाहिजे. म्हणून अशा संताच्या ठिकाणी आपण जर निश्चित शरण गेलो तर आपल्याला निश्चितच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. वेचिते वचन, 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 देणे राहे समाधान, देणे राहे समाधान, तुझा होवा आहे देवा, तुझा होवा आहे देवा, देणे राहे समाधान, देणे राहे महाभारतातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. वेचिते वचन, वचन जर बिघडलं तर काय बिघडत होईल? धृतराष्ट्राने काहीच दिलं नाही पांडवाला. म्हणले जा तुमच्या खांडववनात. खांडववनामध्ये महाराज, नारायण महाराज खांडववनामध्ये दिले जागा. असा काही भगवान परमात्मा त्यांच्या पाठीशी होताना पांडवाच्या. खांडववनामध्ये असा काही सुंदर महाल बांधलाय महाराज, असा काही सुंदर महाल बांधलाय. दिसतंय पाणी पण काच होती तिथं. दिसती काच पण तिथं पाणी होतं. आणि दुर्योधनाला पांडवाला आमंत्रण दिलेले उद्घाटनाला. त्या याचं महालाचं उद्घाटन करायचंय, ज्याला आपण काय म्हणतो
शांती का काय म्हणतो आपण, वास्तू शांती. वास्तू शांतीला बोलवलंय दुर्योधनाला. त्यांना दुर्योधन पुढे दिसतंय पाणी म्हणून असा पाय वर करून निघालाय. धोतर वर केलंय, पाणीच नाही, पुढे काच लागली. आणि जिथं पाणी आहे तिथं त्याला काच दिसते, तिथे सरळ चालला, सगळं भिजलं. धोतर वर होते कोण, हा द्रौपदी होती. द्रौपदी वरच्या मजल्याहून द्रौपदीने पाहिलंय आणि एकच वाक्य बोलली. महाराज महाभारत घडले. महाभारत एकच वाक्य बोलली. काय बोलली, आंधळ्याचे पोर आंधळेच, अंधे के बच्चे भी आंधले है, अंधे है. एवढं त्याने ते ऐकलं दुर्योधनाने. परिणाम महाराज काय झाला, महाभारत घडलं. घनघोर लढाई झाली, सगळे कौरव मेले, सगळं सगळं. एवढी शब्दामध्ये ताकद आहे महाराज, एवढी शब्दामध्ये ताकद आहे. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजेत. वेची ते वचन जेणे राहे समाधान. समाधान राहिलं पाहिजे, समोरच्या माणसाला आनंद झाला पाहिजे. आपलं बोलणं असं पाहिजे की समोरच्या माणसाला समाधान वाटलं पाहिजे, नाही तर काय. आणि एवढ्या एका वाक्यामुळे महाभारत घडलं. एवढ्या वाक्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये भयंकर घोटाळे झाले का नाही. म्हणजे एवढी ताकद, कसा वापर करायचा आहे बरं का माता माऊली. हो म्हणून लई सोनाला आता बोलायचं नाही दाट. काळ गेला, हा जमाना गेला, ते तुमचा. त्या काळात होतं त्या सोनाने पाणी आणायचं, भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा, सगळं करायचं. गवताचा गठुडा आणायचं, ये रुंपाणून शेंदून आणावं लागत होतं. काही हे नव्हतं महाराज, नळ फिळ नव्हते. आता तर काय बंगल्यात चुट्टी फिरली की पाणी. पाय एवढं त्राप होता. आणि आता जर तुम्हाला वाटत असेल तसा सोनाला त्रास द्यायचा तर उपयोग नाही महाराज. हो काही उपयोग नाही. काही बोलायची सोय नाही, बोलूच नका. काही सोनाला काही बोलू नका. बाई बाई करा, बाई बाई करा. केलं तरच तुम्हाला भाकर मिळेल, नसता मग तुमची रवानगी गोठ्या होईल. आणि आपलं दुर्दैव महाराष्ट्राचं फार वाईट आहे हो. वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली, वृद्धाश्रम वाढत चालली. वाढले नाही पाहिजे. अरे MA PhD झाले तर पोरं, दोन्ही पोरं अमेरिकेला, बाप आई बाप बरं. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे, आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, ए माँ बाप का कोई नहीं माना, कोई नहीं माना औरत का बहुमान रे। औरत को बहुमान रे। आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे, आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे, आई रे। तरी अशा सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या होत्या. कलियुग आहे महाराज. हे कलियुगामध्ये नाथबाबाने त्यावेळेस सांगितलंय, आहे का नाही. पुत्र जो होईल पित्याच्या वैरी घरता व्रतारस सोडून फिरतील हिंडतील नारी, आहे का नाही. वाईट आहे मोठं. या कलियुगामध्ये आपल्याला तरुण द्यायचं झालं. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. अरे भगवंताचं नामचिंतन करा, निश्चितच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. शुद्ध भाव अंतकरणामध्ये ठेवून, शुद्ध भाव पाहिजे. नसतं तकलादी नको, बेगडी नको आहे. हो नसतं मग काय होतं बघा. आषाढीला ज्या वेळेस आपण जातो ना, काही माणसं पुढं जाते दिंडीत, पायी दिंडीत. मी जातोय 10 वर्ष झालं पायी दिंडीत जातो. याच्या तळेगाव ढेमडेरे त्या दिंडीतला कीर्तनकार आहे मी, येडावाकडा. त्या दिंडीत जातो. आणि काही लोक कसे जातात, एसटीने जातात. एसटीनं वाळवंटामध्ये गाठी भेटी झाल्या महाराज. वाळवंटामध्ये गाठी भेटी झाल्या. एक अत्यंत भावनिक होता. ते म्हणतो
हे एसटीने आलेल्याला म्हणतोय अरे कसं काय बा आपल्याकडे पाऊस पाण्याचा काय मिळे, पाऊस झाला का नाही, पेरण्याचा काय मिळे. महिनाभर घर सोडलेलं असतं ना. काही नाही म्हणला मजेत आहे सगळं काही, पाऊस झालाय पेरण्या झाल्या सगळं झाले, पण तुझी ती भांडी कुत्री मेली रे. भांडी कुत्री मेली कशाने मेली. अरे 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 बेकार झालं, लई लहानपणी दूध पाजलं होतं तिला. काय झालं भानगड काय झाली म्हणला त्याचं काय असतं, बाकी मजेत आहे सगळं, काही काळजी करू नको. भांडी कुत्री मेली. म्हणजे काय झालं काय नेमकं भांड्या कुत्रीला. भांडी कुत्री मेली जाऊ दे बाबा त्याचं काय असते. नाही नाही सांग ना म्हणला. अरे बाबा तुझ्या घोडीचं हाडूक तिच्या नारड्यात अडकलं. म्हणलं माझी घोडी. अय्या 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 माझी घोडी, लाख रुपयाची घोडी, तर माझी घोडी मेली. काय काय झालं तिथं, दुखलं का काय. अरे बाबो लई बेकार झालं, रडायला लागला. लई सांभाळलं होतं घोडीला माझ्या, पण घोडी कशाने मेली म्हणले. जाऊ दे म्हणले त्याच्यात. नाही ना सांग ना बाबा काय माझी घोडी काय बेकार झालं, महिना झाला मी घर सोडले, लई बेकार वाईट चाललंय सगळं म्हणला. घोडी कशाने मेली म्हणला. काय जाऊ दे म्हणला. अरे बाबा तुझ्या म्हातारीच्या सरणाला बुजाली. लक्षात येते का माता मागली. तुझ्या म्हातारीच्या सरणाचा मोठा जाळ झाला ना, त्याला बुजाली, पडली पटकीन मोडीन मेली जागेव. आता बाबो म्हणला माझी म्हातारी मेली का देवा. लागला रडायला. कशाने मेली माझी आई, माझ्या आईचं काही चुकलं होतं का. लागला तिथं वाळवंडात रडायला. बाकीचे वारकरी गोळा झाली. अरे म्हणले तुझी आई मी आई कशी काय मेली, आईचं काही दुखलं का काय बाबा सांगा ना. म्हणले काही नाही जाऊ दे म्हणलं. नाही ना सांग ना बाबा माझी आई कशाने मेली. तुझ्या पिंट्याचा घोक घेतला. लक्षात आले का. तुझ्या पिंट्याचा घोक म्हणजे माझा पिंट्या मेला काय. हो मेला. आता काय करावं, गडबडाच लोळायला लागला वाळवंटात. माझा पोरगा एकुलता एक होता, कसा मेला, दवाखान्यात कसा नेला. पण माझा पोरगा कसा मेला, पिंट्याला काय झालं. ते म्हणलं जाऊ दे काय तर. म्हणलो वरच्या दूध किती दिवस जगत. नाही कळलं. वरच्या दुधावर किती दिवस जगन. अरे त्याची आई मेली पोराची, म्हणजे बायको मेली. वरच्या दुधावर किती दिवस जगन. आई मेली म्हणजे याची बायको मेली. मग तर गडबडात लोळायला लागला, हानू हानूच घ्यायला लागला. पुन्हा उठीला शांत केला, पाठवून हात थाप केला जरा. काही झालं नाही म्हणला. कोणी मेलं नाही गेलं नाही. तुझं लक्ष पांडुरंगाकडे इथं वाळवंटात आहे का प्रपंचात आहे हे मी पाहिलं म्हणला. तुझं सगळं आहेच पंढरीत, पण सगळं लक्ष तुझं प्रपंचामध्ये आहे, संसारामध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर काहीतरी सत्कार्य करीत राहावं, चांगलं काम करावं, चांगलं बोलावं, चांगलं खावं, चांगलं लिहावं, चांगलं प्यावं, आपल्या परीनं इतराला सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या परीनं जसं जमल तसं. आपल्या टोपल्यात एक भाकरी, आपल्या दारामध्ये एखादा त्याला तिथली अर्धी द्या, त्याचा आत्मा शांत करा. एवढं जमल तेवढं. तो का म्हणे फार फार जरी नाही जमलं थोडा तरी पर उपकार. पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार करायचा. दुसऱ्यावर उपकार म्हणजे एखाद्याची तर खुरपायला गेलात रोजाने, ती उपकार नाही झाला, त्याचा मोबदला तुम्ही घेतलाय ना. ऐका नाही हो. निष्ठा जे काही काम आपण हातामध्ये धरलं नाही ते निष्ठेने केलं पाहिजे. रोजाने असो नाही तर कसं असो, निष्ठा पाहिजे. कामामध्ये हृदय ओतलं पाहिजे, निष्ठेनं काम केलं पाहिजे. मी डॉक्टर आहे ना, अर्ध्या रात्री पडत्या पावसामध्ये माझ्याकडे एखादा माणूस आला, डॉक्टर चला लवकर आमच्या घरी लई
आमच्या आजीचं दुखायला लागलंय, चला लवकर लय चटपट करते. त्या अर्ध्या रात्री पाण्यामध्ये उठून त्या डॉक्टरने त्या घरी जाऊन त्या पेशंटला उपचार केले पाहिजेत. तो त्याचा धर्म आहे, तो हाच खरा धर्म आहे. हा खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम तोच खरा धर्म आहे हो महाराज. आडले नडले दीन दुबळे गोरगरीब यांना जे काही मदत आपल्या परीने करता येईल ते आपण केली पाहिजे, तरच उपयोग आहे. नाही तर पण माणसाची इतकी आखूड बुद्धी सध्या, इतकी शॉर्ट माइंडेड माणसं झाली. तर आपल्याकडे 4 वस्तू जरी असल्या आणि एखादा जर मागायला आला, नाही ना आम्हाला लागते म्हणतो, नाही ना शिल्लकच नाही म्हणते, फलाने नेली तमक्याने नेली, काही बंडल आणतो. आणि सहकार्य करण्याची भावना माणसामध्ये नाही. म्हणून सहकार्याची भावना असली पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे, तरच उपयोग आहे. आणि काय सांगता येत नाही माणसाचं, घडीचा भरोसा नाही, 5 मिनटात भरोसा नाही. मी परवाच बोललो यांच्या गावामध्ये, आता 2-3 महिने झाले आमचा भाऊ तुमच्यासारखाच असा उभा राहायचा, कीर्तन करायचा, प्रवचन करायचा. अचानक 15 मिनटामध्ये गेला, माझ्यापेक्षा खूप धाकटा होता. अचानक गेला, अटॅक आला, 15 मिनटात जिकडं तिकडं खालास. म्हणून भरोसा नाही मा, किती तडफड करा, किती पळत राहा, उपयोग नाही. कारण हे सगळं सोडून आपल्याला जायचं, सगळंच जागेवर राहणार आहे. सांगा ते कवडी गेली नाही, रावणाचे काय अवस्था आहे. अरे काय सोन्याची लंका, कवडी नाही गेली, कवडी बरोबर. म्हणून जेवढं करता येईल परोपकार, जेवढं चांगलं वागता येईल, जेवढे चांगले विचार देता येतील, चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगल्या गोष्टी कराव्यात माणसाने. आणि मरावे परी कीर्तिरूपी राहावे, काहीतरी माग आपलं नाव ठेवलं पाहिजे, नाव घेतलं पाहिजे लोकांनी. नाही तर बरं झालं गावाची भेद गेली. काही जर मेले ना, काही लोक म्हणतात बरं झालं गावाची भेद गेले, लई लोकांना त्रास दिला यांनी. असं जीवन जगण्यात काय अर्थ आहे मला? असं जीवन जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही. ठला विठ्ठल पुण्य पर उपकार, पाप हे परपेडा. आणि साधं सोपं गणित आहे हो महाराज. गहू पेरलं तर काय उगत? नारायण महाराज राऊत महाराज, गहू पेरलं तर काय उगल? गहू. जवारी पेरली, जवरे. चांगलं वागलो, चांगलं फळ मिळेल, वाईट वागलो, वाईटच मिळेल. म्हणून कबीरदास एका ठिकाणी म्हणतात, बोया पेड बबुल का आम कहाशे खाये. बाबळीचं झाड लावलंय, त्याला आंब्याचे फळ कधीच येऊ शकणार नाहीत, कारण ते बाबळीचंच लावलं. जसं कर्म कराल तसे त्याचे फळं आपल्याला भोगावे लागतील. जसं कर्म करू तसे फळं येतील. आणि कलियुगामध्ये, या कलियुगामध्ये तर अगदी हातावरच आहे. पूर्वी तरी आजाने केलं तर नातवाला फेडावं लागत होतं, आता तसं नाही महाराज. आता जो जशा प्रकारचं वागवतोय त्याची फळं त्याला मिळतात. किती तुम्ही कामवा, फळं मिळाले. काहीला कर्म कसं केलंय, फळं मिळाले. काही जेलमध्ये आहेत का नाही, कर्माचे फळ आहेत ते. बरं महाराज, कर्माचे फळ आहेत ना, बसले जेलमध्ये. अरे खाना कामवाना जोडून या धन उत्तम
व्यवहार चांगला व्यवहार करा, चांगल्या रीतीने 2 पैसे मिळवा आणि चांगल्या कार्यासाठीच खर्च करा. आणि मी नेहमी सांगत असतो बरं का, कीर्तन प्रवचन हा करमणुकीचा विषय नाही महाराज. वाक्य लक्षात ठेवा, कीर्तन प्रवचन हा करमणुकीचा विषय नाही. हा विषय आहे चिंतनाचा. मी कोण, मी काय करतो, मी किती खरं वागतो का खोटं वागतो, माझं वागणं बरोबर आहे का, माझ्या हातून सत्कार्य घडतंय का वाईट कार्य घडतंय, याचं आत्मचिंतन करायचं. आपण आपलं करायचंय, आपण करावाया विचार करावाया पार भवशिंदे. आपण आपला विचार करायचा आणि त्याच्यासाठी कीर्तन प्रवचन आहे. हो, करमणुकीसाठी नाही आहे. ते सगळा खेळ केला, सगळा खेळ संप्रदायाचे वाटोळे केले महाराज. झाले का नाही वाटोळं झाले की नाही महाराज? काय हाय हाय नी हाय नी काही बोलत काही बोलत. अहो परवा एका 40,000 रुपये सुपारीवाल्या महाराजाचं कीर्तन ऐकलं मी गेल्या महिन्यात. महाराज 40,000 रुपये सुपारी होती. आमच्या तिकडं चापडावाला गेलो आणि त्या महाराजांनी सांगितलंय, काय सांगितलंय, हॅलो महाराज म्हणले, महाराजाला घरून बायकोचा फोन आला. बायकोचा फोन आला घरून बायकोचा. बायको म्हणले हॅलो 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 कुठं आहे तर? अगं हे काय इथं कीर्तनात, माझं कीर्तन आहे आता, उभं राहिले तर रामकृष्ण हरी सुरू झालं, मी फेटा बांधतोय. तुम्ही फेटा बांधा, व्हिडिओ कॉल लावा, व्हिडिओ कॉल लावा. व्हिडिओ कॉल लावला. हा बायको म्हणले हाय तर बाया, हाय तर बाया, हाय तर बाया. म्हणले भानगड काय? हा आपल्या गल्लीतली एक पोरगी पळून गेली, मला वाटलं तुम्ही कुठे. 40,000 रुपये सुपारी कशाला द्यायची हो? हे कीर्तनातून शिकायचे का? काय येड्याचा बाजार झालाय, वाटोळं व्हायला लागलं संप्रदायाचं. म्हणून अरे काय आपली परंपरा आहे, काय आपला इतिहास आहे, काय छत्रपती शिवाजी संभाजी महाराज छावा दाखवा पोरायला. आपल्या लेकरा बाळाला छावा सिनेमा दाखवा, मग टी व्हीवर दाखवा, मोबाईलवर दाखवा, थिएटरमध्ये दाखवा. काय महाराज धर्म नाही सोडला संभाजीराजांनी, धर्म नाही सोडला. रक्त भंबाळ झालाय, सगळं छिन्न विछिन्न केलंय संभाजीराजाला. डोळे काढलेत, हात तोडलेत, पाय तोडलेत, रक्त भंबाळ झाले. नाही, मी माझा प्रिय धर्म सोडणार नाही. नाही सोडला, मारलं, जीवच मारलं संभाजीराजाला, नाही सोडलं. आणि रामायणातले एक बघा, गंधमाधन नावाचं जे माकड होतं ना, ते म्हणले फक्त रावणाचा विजय असो, तो रावणाचा हो. त्या रावणाच्या मंडळीने त्याला पकडलं होतं. गंधमाधन नावाचं माकड होतं, वानर होतं. वानर 10 किलोमीटर त्याच्या अंगाचा सुगंध झलत होता. गंधमाधन नावाचं वानर, त्याला पकडले. म्हणले तो रावणाचा हो, रावणाचा हो, तुला सोडून देतो. मेलो तरी म्हणला रावणाचा होणार नाही. माझा श्रीराम प्रभू, माझा श्रीराम प्रभू. धरला, आवळला, मारून टाकला. विठ्ठल म्हणून आपला आपला धर्म आहे. आपला हिंदू धर्म जर रक्षण करायचं जर असेल तर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपला हिंदू धर्म वाचला पाहिजे. काय मग प्रभू रामचंद्राचं मंदिर, काय मोठं मंदिर झालंय महाराज अयोध्याला. पाहिलं का? गेलते का कोणी? गेलते का? वा काय. आणि ही सगळी मोदीची कृपा आहे का नाही? 500 वर्षापासून लढा चालू होता तो. 500 वर्षापासून बाबरी मशीद मंदिर व्हायला पाहिजे, मंदिर व्हायला पाहिजे, राम मंदिर व्हायला पाहिजे. 500 वर्ष झाले लढा. पठ्ठ्याने केलंय, वाघाने काम केलंय. तर जाऊ द्या, आपला नियोजित वेळ संपलेली आहे का नाही? म्हणून
आपण सर्व जाता जाता आपण सर्व या ठिकाणी मोठ्या त्रासातून अडीअडचणून खूप लांबून, जवळ गावच नाही ना, जवळ गावच नाही, पण आमच्या माता माऊल्या बालवृद्ध लहान मंडळी छोटे छोटे लेकरं बाळं आली तर आपल्या लेकरा बाळाला चांगलं शिक्षण द्या. मी तिथं उतरलो, तिथं एक छोटी पोरगी दिसली. म्हणलं शाळेत जाते का ताई तू? म्हणजे हो. म्हणले कितवीला? म्हणलं कितवीला? म्हणले तिसरीला आहे मी. धाब्या याच्यावर त्या तांड्यावर उतरलो होतो मी. छोटी मुलगी होती. म्हणले मी तिसरीला जाते. म्हणलो शाळेत जा बाळ, हो कंटाळा नाही करायचा. म्हणून या ठिकाणी आपण सर्व माझ्या परीने मी काय ते गाळ्यांनी भेळेंदे तसलं काही केलेलं नाही. आपलं भगवान बाबाची कृपा माझ्यावर. बाबाचे कीर्तन मी ऐकलेत, भगवान बाबाचे कीर्तन ऐकलेत. नाथषष्ठीच्या वेळेस शेवटचा मुक्काम भगवान बाबाच्या दिंडीचा प्रभू वाडगावला असतो. आपलं गाव आहे प्रभू वाडगाव. आणि मी लहान होतो तेव्हापासून बाबाच्या दिंडीला त्या आडवं सगळं गाव आडवं जात होतं. मग भगवान बाबाचे कीर्तन व्हायचे गावामध्ये. आमच्या शेवटचा मुक्काम असायचा ना, आणि दुसऱ्या दिवशी मुक्काम पैठणलाच होत असायचा. म्हणून संत महात्म्याची कृपा आहे. आणि आमचे हे गुरु संप्रदायाचे जे ज्ञानोबा माऊली तांदळे हिंगणेकर, त्यांनीच मला ह्या व्यासपीठावर उभा केलेलं आहे बरं का. त्यांची कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. बाबा भाऊचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे मी आपल्यासमोर उभा राहिलो. हनुमंतरायाच्या दरबारामध्ये या ठिकाणी सेवा करण्याची संधी नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मिळालेली झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. आई मला मारू नको ना. माझ्या गीतातून ऐका. ए माझे आई नको मारू मला. ए माझे आई नको मारू मला. ए माझे आई नको मारू मला. मी माझी करुणा भाकिते तुला. घेऊ दे जन्म मला भारत भूमीला, भारत भूमीला. ए माझे आई नको मारू मला. देईन मी जन्म शूरवीराला. तानाजी रायबा शिवाजीला. शूर भगत सिंग राजगुरुला, राजगुरुला, राजगुरुला. ए माझे आई नको मारू मला. काय सांगू आता त्या स्त्रियाची ख्याती. सीता तारा राणी सती आहिल्या द्रौपदी. वाचवा त्या माता जिजाऊला, वाचवा. आई मला मारू नको. जिजामातेने ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी राजासारख्या शूरवीराला जन्म दिला, तसा मी शूरवीराला जन्म दे. वाचवा त्या माता जिजाऊला, जिजाऊला, जिजाऊला. ए माझे आई नको मारू मला. ए माझे आई नको मारू मला. माझे आई नको मारू मला. टाळी वाजवा, टोल नाका नाही. चला विठ्ठल.
बघा, आपला जास्त वेळ नाही घेणार नाही. मी पारगाव या ठिकाणी महात्मा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम त्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम केलं 36 वर्ष. आणि महाराष्ट्र राज्यातून माझे आदर्श शिक्षक म्हणून निवड झाली आणि महाराष्ट्र सरकारतर्फे मला प्रशस्तीपत्र महाराष्ट्र शासनाने दिलेले. इमानदारीने सेवा केली, पण इमानदारीने सेवा केली. रिटायर होताना शेवटचा तास सुद्धा उभा राहून शिकवला, कधीच खुर्चीवर बसलो नाही. एवढी निष्ठा कामावर आपले पाहिजे. जे काम आपण धरलं ना, निष्ठेनं केलं, निश्चितच फळ मिळतं, परंतु त्याला थोडा उशीर लागतो. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही आहे. तर जाऊ द्या, आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं आणि फार गुणवान मंडळी खरेही. खरोखर तुमचे आभार मानावे तितके थोडेच येतं. सगळ्याच्या तक्रार मला नावच माहीत नाहीत, फक्त आमचे हे कोकाटे महाराज होते, त्यांची ओळख आमची झाली याच्यात. कोणत्या गावात ते आपलं हे जवळवाडीला झाली. बाकी मी सांगत असतो नेहमी, मी कुठं दिसलो तुम्हाला तर होऊन बोला, कारण लक्ष येते. मला आता 20 वर्ष चालू आहे माझं रिटायरमेंटचं. 20 वर्ष. 1 मार्चपासून 19 संपलेत रिटायर होऊन. 78 वय चालू आहे माझं सध्या, 78. तर वयामानाने थोडंसं म्हणजे थोडा त्रास होतो, पण कसं आहे, सेवा करायची आवड आहे. लहानपणापासून भगवान बाबाचे संस्कार वगैरे झाले. तर लहान होतं तेव्हापासून आपलं भजना जायचं, टाळे वाजवायची. या काय अचानक येत नाही, झालं रिटायर आहे ना, आता करतोय कीर्तन, नाही जमत नाही. जाऊ द्या, झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर